श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 23 एप्रिल, वार मंगळवार आणि उद्या आलेली आहेत चैत्र पौर्णिमा. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी आपण हनुमान जयंती देखील साजरी करत असतो. तर या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते. चैत्र शुद्ध पौर्णिमेलाच अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा ही हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी अशा ठिकाणी एक विड्याचं पान अर्पण करायचं आहे. हे पान अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातले सगळे संकट, अडचणी या दूर होतील आणि तुमच्याकडे येणारा पैसा हा वाढत जाईल. दिवसेंदिवस तुमची प्रगती होईल. तुमच्या मनात असणाऱ्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. चैत्र महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची आणि खास तिथी मानली जाते. बघा, या दिवशी पौर्णिमा आहे आणि हनुमान जयंतीसुद्धा आहे आणि मंगळवार आहे, म्हणजे अतिशय 3 योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत. कारण भगवान हनुमानांना समर्पित असणारा दिवस हा मंगळवार आहे आणि याच दिवशी त्यांची जयंती आलेली आहे. यामुळेच या दिवसाचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे. या दिवशी आपल्याला भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत. कोणत्या सेवा करायच्या आहेत हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर बघा, उद्या हनुमान जयंती आहे, यामुळे आपल्याला प्रत्येकाला हनुमानांची होईल तेवढी सेवा आवर्जून करायची आहे. तर तुम्हाला उद्या सकाळी उठून अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे, स्नान करायचं आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये एक पिंपळाचं पान, थोडंसं चंदन, थोडंसं मीठ आणि हळद घालून तुम्हाला हे स्नान करायचं आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी नदी असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही हे स्नान करू शकता. कारण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी या तीर्थक्षेत्री आपण स्नान केलं तर वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो, पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून तुम्हाला दोन्हींपैकी एक गोष्ट आवर्जून करायची आहे. आता हे स्नान झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघा, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. सोबतच तुम्हाला थोडंसं चंदन त्यामध्ये टाकायचं आहे, तसेच थोडासा शेंदूर टाकायचा आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे. या नारळामध्ये पाणी असायला हवं असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि या नारळासोबतच तुम्हाला 2 लवंग ठेवायचे आहेत. आणि यानंतर हे नारळ आणि हे जल घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. गेल्यानंतरनं हे जल त्यांना अर्पण करायचं आहे. तो नारळ त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करून यायचा आहे. हा नारळ अर्पण करताना तुम्हाला मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. बघा, जर तुम्ही हा उपाय या हनुमान जयंतीला जर उद्या केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती 100% पूर्ण होणार. सोबतच तुम्हाला या दिवशी एक वेळ का होईना पण आवर्जून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. नाही तुम्हाला पठण करणं शक्य झालं तर तुम्ही कामात असताना श्रवणसुद्धा करू शकता, परंतु एक वेळा हनुमान चालिसाचं पठण किंवा श्रवण हे आवर्जून करायचं आहे. त्याचबरोबर बघा, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी, जीवनातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला रुईच्या 11 पानांची माळ ही भगवान हनुमानांना अर्पण करायची आहे. किंवा पिंपळाची जी पानं असतात त्या पिंपळाची 11 पानं देखील तुम्ही घेऊ शकतात. त्या पानावरती कुंकवाने किंवा चंदनाने तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे. त्या पानांची माळ बनवायची आहेत आणि ती तुम्हाला इच्छापूर्तीसाठी, आयुष्यातील सगळे संकट आणि अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला आवर्जून हनुमानांना अर्पण करायचे आहे. मग तुम्ही एकतर रुईची करू शकतात किंवा पिंपळाच्या पानाची करू शकता. आता जी पानं तुम्हाला भेटेल त्या पानांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे. यानंतर बघा, आता आपण जेव्हा हनुमानांच्या मंदिरात जाणार आहे तेव्हा तुम्हाला आवर्जून एक तुळशीपत्र त्यांना अर्पण करून यायचं आहे.
जर तुम्ही एखादा नैवेद्य घेऊन गेले, जसे की पेढे घेऊन गेले किंवा गूळ आणि जे चणे असतात, गूळ आणि चणे जे असतात ते त्यांना खूप प्रिय आहेत आणि हे नैवेद्य जर तुम्ही घेऊन गेले तर त्यावरती एक तुळशीपत्र ठेवा, कारण या दिवशी भगवान हनुमानांना तुळशीपत्र अर्पण करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पहा, माता सीतेने भगवान हनुमानांना एका पदार्थावरती तुळशीपत्र ठेवून खाऊ घातलं होतं, तेव्हा त्यांची भूक भागली होती, म्हणून त्यांना तुळशीपत्र हे अर्पण केलं जातं आणि आपल्यालासुद्धा एक तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे. मग ते तुम्ही नैवेद्यावरती ठेवून करा किंवा तसंच तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा चालेल. आता मेन उपाय तुम्हाला कसा करायचा आहे ते पहा. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे, त्याला आपण खाऊची पानं देखील म्हणतो. तर ते एक पान घ्यायचं आहे. हे पान चांगलं घ्यायचं आहे, कुठेही किडलेलं, फाटलेलं, तुटलेलं असं पान घ्यायचं नाही. एक मोठं पान तुम्हाला घ्यायचं आहे. या पानावरती तुम्हाला 21 लवंगा ठेवायच्या आहेत, अखंड, त्याला फुलं असतात. अशा 21 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत. 21 हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहेत. त्याचबरोबर गुलकंद जो असतो तर थोडासा गुलकंद तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. आता हा गुलकंद तुम्हाला कुठे भेटेल, तर जिथे पान शॉप असतं, जिथे पानं मिळतात, खाण्याची पानं तयार करून देतात, तिथे गुलकंद हा भेटतो. तर तिथून थोडासा गुलकंद तुम्हाला आणायचा आहे. यानंतर थोडेसे बदाम घ्यायचे आहेत. ते बदाम तुम्हाला बारीक करायचे आहेत, तुकडे करायचे आहेत आणि ते बदाम तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे. आणि तुम्हाला हे पान घेऊन हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. हा उपाय तुम्हाला हनुमानाच्या मंदिरातच करायचा आहे, घरी करता येणार नाही. यानंतर हा इडा तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता अर्पण करताना कसा करायचा, तर डोक्यापासून खाली असा न्यायचा आणि मग त्यांच्या चरणी अर्पण करायचा. डायरेक्ट चरणी त्यांच्या ठेवायच्या नाही. आता हा विडा आपण अर्पण केल्याने काय होतं, जर आपण हनुमान जयंतीला असं एक विड्याचं पान अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातील जे संकट असतात ना, जे वारंवार काही अडचणी आपल्या मागे लागतात ना, त्या पूर्णपणे दूर होतात, नष्ट होतात. हनुमानांचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो. आपल्याकडे येणारा पैसा जो आहे ना तो वाढत जातो. पैसा हा कोणत्या कारणातून निघून जात नाही. आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहते आणि दिवसेंदिवस आपली प्रगती ही वाढत जाते. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं. म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून उद्या हनुमान जयंतीला करायचा आहे. उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी, म्हणून तुम्हाला आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.